सामान्यपणे पोलिसांनी एखाद्या फसवणुकीच्या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देणं अपेक्षित आहे। मात्र नागपूरमधल्या एका प्रकरणात तक्रारदारालाच नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना घडली आहे। नेमकं काय घडलं या तक्रारदारासोबत ते पाहूया। नागपूरच्या कुटुंबाचा पोलिसांकडून छळ, पोलिसांची आरोपींसोबतच हातमिळवणी, तक्रारदार कुटुंबाला पोलिसांकडून धमकी। एखाद्यावर अन्याय झाला आणि ती व्यक्ती न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली तर पोलिसांनी त्याला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस कारवाई करणं अपेक्षित असतं। मात्र नागपूरमध्ये चक्क याच्या उलट घडलंय। नागपूरच्या विश्वास तांडेकर या मध्यमवर्गीय गृहस्थांनी OLX या ऑनलाईन मार्केटप्लेसवरून कुणाल चकोले याची सेकंड हँड कार खरेदी केली होती। मात्र हीच कार चकोलेनं वेगवेगळ्या लोकांना देऊन फसवणूक केल्याचं समोर आलं आणि तांडेकर यांनी आपले पैसे परत देण्याची मागणी केली। OLX थ्रू एक गाडी खरेदी केली होती, स्विफ्ट गाडी होती, ती मी खरेदी केली आणि ती 4,20,000 मध्ये त्याचा सौदा ठरला। मी त्याचे 3 टप्प्याने पैसे दिले, 3,70,000 रुपये माझे देऊन झाले आहे आणि गाडी माझ्या ताब्यातच होती। मग मला काही दिवसांनी माहिती पडलं की तीच गाडी अनेकांना पण विकली गेलेली आहे। पण कुणाल चकोलेनं पैसे देण्यास नकार दिला। उलट त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि पोलिसांसोबत असलेल्या ओळखीची भीती घातली। त्यामुळे वाठोडा पोलीस ठाण्यात तांडेकर यांनी फसवणुकीची तक्रार नोंदवली। आमचे पैसे तर गेलेच गाडीमध्ये, पण उलट म्हणत आहे की गाडी जमा करा आणि तुमच्या पोराला जेल पण होईल। म्हटलं असं कसं होईल, कोणत्या कारणानं होईल सर, काहून होईल म्हटलं। सरांसोबत माझं बोलणं नाही झालं, पण हाच मला सांगायला आला की असं असे म्हणत आहे सर बाबून सनेने। मी म्हटलं असं कसं होऊ शकते, गाडी तर गेलीच म्हटलं, आपली इथं जमा करून टाकली। याने धमकी देत होते सर रोज, ते फोन करू की इथं ये तिथं, बिना जेवल्या खावल्या ना तिथं जात होता सर। ह्या पोलीस चौकीमध्ये ये, त्या पोलीस चौकीमध्ये, परेशान करून टाकलं सर आम्हाला त्या लोकांना। धक्कादायक बाब म्हणजे वाठोडा पोलिसांनी तक्रारीकडे लक्षच घातलं नाही। उलट पोलिसांनी कार तांडेकर यांच्याकडून घेतली आणि गेला 1.5 महिना ही कार पोलीस स्टेशनच्या आवारात उभी आहे। विनंती करूनही ही कार परत द्यायला पोलीस तयार नाहीयेत। उलट आरोपीलाच पैसे देऊन हे प्रकरण मिटवा असं सांगत दबाव आणत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय। 20 तारखेला आपल्या वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंटसुद्धा केली आणि मला 22 तारखेला नंदुरबार पोलीस स्टेशनमधनं फोन आला। तिथले PSI राखोंडे सर वगैरे मला ते धमकवायला लागले की तुझे 3,70,000 भले गेली असेल पण तुला आता पैसे मिळत नाही, 2 लाख रुपये घे, सेटलमेंट करून घे, गाडी मालक तुला द्यायला तयार आहे, 2 लाख रुपये घे, त्यांना गाडी देऊन दे, तुझ्यावरच गुन्हा दाखल होईल, तुझ्यावरच चोरीचा केस होईल, तुलाच सेंट्रल जेल जावं लागेल, असे वगैरे मला धमकवत होते सर। पै जोडून खरेदी केलेली कार पोलिसांनी कोणत्याही कारणाशिवाय जप्त केल्यानं तांडेकर कुटुंबीय प्रचंड तणावात आहेत। आम्ही या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो आणि कोणत्या कायद्या अन्वये ही कार जप्त करून या ठिकाणी ठेवलेली आहे आणि पुढील कारवाई केव्हा होईल तेव्हा पोलिसांनी 2 ते 3 दिवसांचा आम्हाला वेळ द्या, आमच्या काही अधिकाऱ्यांकडून चूक झालेली आहे असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र एका मध्यमवर्गीय कुटुंबाची स्वप्नाची आणि बचतीच्या पैशातून खरेदी केलेली कार अशा पद्धतीने 42 दिवसांपासून या ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने जप्त करून ठेवण्यात आली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर।